नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO वाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, क्रिझॅक लिमिटेड IPO ह्या IPOचा शेवटचा दिवस होता अप्लाय करण्याचा. तर मित्रांनो, तुम्ही या IPO ला अप्लाय केले का? तर केले असेल तर तुमचे अलॉट म्हणजे चान्सेस किती आहेत हे मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व त्याचप्रमाणे ह्या IPO ला कॅटेगरी वाईज किती सबस्क्रिप्शन झाले, जसं की QIB, HNI, रिटेल कॅटेगरी वाईज किती सबस्क्रिप्शन झाले ते आपण पाहणार आहोत. व जे आज किती GMP चालले हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा असणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, इश्यूला ओव्हरऑल सबस्क्रिप्शन जे आहे ना, पहिल्या दिवशी 48% सबस्क्राईब झाला होता. दुसऱ्या दिवशी 2.89 टाइम सबस्क्राईब झाला. तर आज तिसऱ्या दिवशी टोटल 62 गुन्हा सबस्क्राईब झालेला आहे. जवळपास 63 गुन्हा सबस्क्राईब झालेला आहे. पहिल्या 2 दिवशी मित्रांनो खूप फिका रिस्पॉन्स होता, पण तिसऱ्या दिवशी मित्रांनो अचानक जे ते बाउन्स बॅक येते पाहायला मिळालं ह्या इश्यूमध्ये. आता आपण जर कॅटेगरी वाईज पाहिलं ना, तर QIB कॅटेगरीने मित्रांनो 141 टाइम सबस्क्राईब केला आहे. मित्रांनो, QIB कॅटेगरीने इंटरेस्ट दाखवलेला आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. QIB कॅटेगरी जसे की आपली म्युच्युअल फंड असो, बँक असो, FIs असो, सेबी रजिस्टर्स जे इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांनी मित्रांनो ह्याच्यामध्ये जे इंटरेस्ट दाखवला आहे. मित्रांनो, आतापर्यंत जे IPO गेले, जसं की HDBचा IPO ला पण QIB ने एवढा सक्सेस नाही दिला. तो फक्त 58 टाइम्स सबस्क्राईब झाला होता QIB कॅटेगरीमधून. जसं की आणि दुसरे पण बोराना, बेलराईज किंवा आता जे ग्लोब सेव्हिंग सारखे किंवा इंडोवर्क ह्या IPO ला देखील मित्रांनो QIB ने फारसा चांगला रिस्पॉन्स दिला नाही. पण मित्रांनो, ह्या IPO ला 141 टाइम्स सबस्क्राईब झाले, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या माहिती. आणि मित्रांनो, 2-3 वाजेपर्यंत तरी सबस्क्रिप्शन खूप कमी होते. म्हणजे जवळपास आहे ना 30-40 टाइमच्या आसपास सबस्क्रिप्शन होते, 2-3च्या आसपास. मित्रांनो, अचानक जे आहे ना, जसं की मार्केटमध्ये रिकवर झाला अचानक, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सिच्युएशन मध्ये सुद्धा याची इम्प्रुव्हमेंट जे पाहायला मिळाली. अचानक मित्रांनो इथे QIB ने एंट्री घेऊन पूर्ण ह्या IPOचा मित्रांनो गेमच बदलून टाकलाय. आता मित्रांनो QIB ने अचानक मित्रांनो म्हणजे एका तासामध्येच गेम का पलटला त्या QIB लाच माहिती. QIBचा मित्रांनो हाच फंडा असतो की ते लास्टच्या दिवशी अप्लाय करतात. ते कधी पहिल्या दिवशी अप्लाय नाही करत, ते लास्टच्या दिवशी शेवटच्या 2 तासामध्येच ते अप्लाय करतात. आता म्हणजे QIB असं म्हणू शकतो की QIB ने कदाचित HDB मध्ये पैसे लावले होते म्हणून मे बी ते 2 पर्यंत त्यांनी सबस्क्रिप्शन नाही केलं जास्त, मग 2 नंतर त्यांनी सबस्क्रिप्शन, असं पण हे पण एक रिझन होऊ शकतं. कारण HDB मध्ये हा मोठा IPO होता, 12-12.5 कोटींचा IPO होता, त्याला देखील ठीकठाक रिस्पॉन्स आला होता. पण मित्रांनो, ओव्हरऑल QIB कॅटेगरीने खूप चांगला रिस्पॉन्स केला आहे. 141 टाइम मित्रांनो खूप मोठे आकडा आहे. सगळ्यांना अचानक म्हणजे कुणा वाटलं देखील नसेल की एवढा रिस्पॉन्स येईल QIB कॅटेगरीमध्ये. तर QIB कॅटेगरीने आतापर्यंत 24,000 कोटी लावले आहेत. त्यानंतर मित्रांनो दुसरी जी कॅटेगरी आहे ती आपली HNI कॅटेगरी. ती कॅटेगरी पण मित्रांनो 80 टाइम्स सबस्क्राईब झाले आहे. मित्रांनो, QIB ने जर सबस्क्राईब जास्त केलं असेल तर HNI का नाही करणार? HNI कडे पण पैसा जास्त आहे. HNI कॅटेगरी 80 टाइम्स सबस्क्राईब झाली. 52 लाख शेअर्स ऑफर केले होते, त्यासमोर 42 कोटीचे ऍप्लिकेशन आले, जे की HNI कॅटेगरीने 10,000 कोटी आतापर्यंत लावले आहेत. त्यानंतर बिग HNI कॅटेगरीने 92 टाइम्स सबस्क्राईब केला. 35 लाख शेअर्स त्यांना ऑफर केले होते, त्यासमोर 32 करोड ऍप्लिकेशन आलेत. तर जवळपास 8,000 कोटी हे बिग HNI कॅटेगरी लावलेत. मित्रांनो, HNI ची कुठलीही कॅटेगरी, HNI, बिग HNI किंवा स्मॉल HNI तर मित्रांनो अलॉटमेंटसाठी सगळ्यात कठीण असते. इथे अलॉटमेंट भेटणं खूप कठीण असतं. स्मॉल HNI सुद्धा 54.32 टाइम्स सबस्क्राईब झाली. 17,55,102 शेअर त्यांना ऑफर केले होते, त्यासमोर 9,53,29,519 ऍप्लिकेशन झाले. तर स्मॉल HNI कॅटेगरीने 2,335 कोटी लावले आहेत. आता मित्रांनो तुम्ही बोलत असाल की अलॉट म्हणजे चान्सेस किती आहेत? तर मित्रांनो, बिग HNI कॅटेगरी मधून आहे ना, हे बघा, सबस्क्रिप्शन वाईज तर 80 गुन्हा सबस्क्राईब झालाय. पण जर ऍप्लिकेशन वाईज पाहिलं तर फक्त 19.12 टाइम सबस्क्राईब झालाय. म्हणजेच की मित्रांनो, आता हे काय म्हणजे की मी तुम्हाला सांगतो. आता बघा, मी एक इन्व्हेस्टर आहे. आता मी जवळपास 10-15 लॉट किती अप्लाय करेल, माझी मर्जी आहे ना. मग ते ह्याच्यामध्ये दाखवते की 80 गुन्हा असे सबस्क्राईब झाले लॉट वाईज. पण जर समजा माझा एक ऍप्लिकेशन आहे, आता समजा माझ्या दुसऱ्याचं एक ऍप्लिकेशन असेल, असे म्हणून एक ऍप्लिकेशन म्हणून पाहिलं तर फक्त 19.12 टाइम सबस्क्राईब झाला आहे. म्हणजेच की जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अलॉटमेंट भेटण्याचे चान्सेस आहेत, 19 पैकी एकाला ह्याच्यामध्ये लागण्याचे चान्सेस आहेत.
19 पैकी एकाला याचे अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. आणि जर स्मॉल याचे नाही पाहिलं ना तर ती देखील ऍप्लिकेशन वाईज तर स्मॉल याचे कॅटेगरी देखील सुद्धा मित्रांनो ऍप्लिकेशन वाईज 52.69 टाइम्स सबस्क्राईब झाली. म्हणजेच की अलॉटमेंटचे चान्सेस असे आहेत की 52 पैकी जवळपास 53 पैकी एकाला इथे अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की स्मॉल एच कॅटेगरी ही अशी कॅटेगरी ज्यामध्ये अलॉटमेंटचे चान्सेस खूप कठीण असतात. आणि तुम्ही पाहू शकता की 52 टाइम्स 52 पैकी एकाला अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. त्यानंतर रिटेल कॅटेगरी पाहूया. रिटेल कॅटेगरी मित्रांनो 10.74 टाइम्स सबस्क्राईब झाली. 1,22,85,000 शेअर्स त्याला ऑफर होते. त्यासमोर 13,19,57,274 ऍप्लिकेशन इथे आले आहेत, म्हणजेच बोली लावण्यात आले आहे. तर 3,232 कोटी हे रिटेलने लावले. आता रिटेलचं कसं असतं मित्रांनो, हे जीएमपी नुसार अप्लाय करतात. जीएमपी जास्त असेल तर जोरात मध्ये बोली लावतात. पण जर समजा जर जीएमपी कमी असेल 10%, 2-3% आसपास, तर ते अवॉइड करतात, इग्नोर करतात. मग ते जास्त लक्ष देत नाहीत. तुम्ही बजाज फायनान्सच्या आयपीओला तुम्ही पाहिलं ना किती रिटर्न विचार, कारण जीएमपी जास्त होता किंवा वारीमध्ये पण. म्हणून रिटेल जास्त करून आहे ना ते ना फायनान्शियल बघत ना की कंपनीचे बिझनेस मॉडेल बघत, ते जास्त पहिले जीएमपी बघणार मग अप्लाय करणार. आता मित्रांनो रिटेल मधून अलॉटमेंट चान्सेस किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो रिटेल कॅटेगरीमधून ऍप्लिकेशन वाईज 8.68 टाइम्स ही सबस्क्राईब झाले आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की 9 पैकी एकाला इथे अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. 9 पैकी एकाला, जर तुम्ही रिटेल कॅटेगरी अप्लाय केलं असेल तर 9 पैकी एकाला शेअर्स अलॉटमेंटचे चान्सेस आहेत. तर ओव्हरऑल मित्रांनो 62.89 टाइम्स सबस्क्राईब झाला, जवळपास 63 टाइम्स समजू शकता की आतापर्यंत 37,859 कोटी एक कंपनीला जे ते ह्या आयपीओ मिळालेत. बेसिकली मित्रांनो कंपनीचा बिझनेस मॉडेल खूप चांगला होता. म्हणजे की एज्युकेशन सेक्टरची कंपनी, जसं की बिझनेस मॉडेल मी तुम्ही थोडक्यामध्ये सांगतो. जसं की आता मला जर समजा जर US मध्ये शिकायला जायचं तर ही कंपनी बेसिकली मला हेल्प करणार, जसं की ऍडमिशन प्रोसेसमध्ये किंवा कॉलेज सिलेक्शनमध्ये, ह्याच्यामध्ये ते मला हेल्प करणार. म्हणजे आणि यांचे एजंट मित्रांनो देशभरमध्ये, दुनियाभरामध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सारख्या कंट्रीमध्ये आहेत, US सारख्या, आणि ते एजंट सुद्धा देशभरामध्ये आहेत. कंपनीचा बिझनेस बेसिकली मित्रांनो खूप फ्युचर ओरिएंटेड आहे आणि फायनान्शियल पण खूप स्ट्रॉंग आहे. दुसरं म्हणजे डेप्ट फ्री पूर्ण कंपनी आहे. पॅट मार्जिन पण चांगले आहेत आणि एक युनिक बिझनेस कंपनी तुम्हाला पाहायला मिळते. तर आता जीएमपी 10 मित्रांनो पाहिलं तर 42 वरती ह्याचा आज जीएमपी सुरू आहे. म्हणजेच तुम्हाला येथे 2,562 रुपयांचा प्रॉफिट पाहायला मिळू शकतो, जो की 17.14% असतो. मित्रांनो पर्सेंटेज वाईज 17% काय वाईट नाही. आणि 2,500चा प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतो. लिस्टिंगला अजून खूप टाइम आहे, तोपर्यंत जे ऑर्डर देखील शकतो कमी देखील होऊ शकतो. मार्केटच्या सेंटिमेंट्सवरती डिपेंड आहे किंवा याची डिमांड किती आहे ग्रे मार्केटमध्ये. पण मला असं वाटतं की हा आयपीओ नाही मित्रांनो, याची लिस्टिंग आहे मित्रांनो निराश नाही करणार. 1 रुपया तरी ठेवून जाईल, 500 रुपया तरी फायदा मित्रांनो तुम्हाला नक्कीच जाईल. तर तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्हाला अलॉटमेंटसाठी ऑल द बेस्ट. हीच होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती. आता ह्या आयपीओचा अलॉटमेंट शेड्यूल कसा चेक करायचा, कुठल्या वेबसाईटवरती पाहता येईल, कधी येईल, ह्याच्यावर मी आता लगेचच व्हिडिओ बनवणार आहे. उद्यापर्यंत तो व्हिडिओ येईल. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा व टेलिग्राम चॅनलला रोजच्या अपडेटसाठी अलॉटमेंट लिंकसाठी आता जॉईन करून ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन आयपीओ सह. जय महाराष्ट्र.